नमस्कार, मी आरती प्रशांत कडू, बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे एम्प्लॉयबिलिटी स्किल या सब्जेक्टची निर्देशिका म्हणून कार्यरत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमामधील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याबद्दल माहिती बघणार आहोत। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय? चालू वर्तमान काळ। आता चालू वर्तमान काळ म्हणजेच काय? क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी वर्तमान काळामध्ये कोणतीही क्रिया आता सध्या चालू आहे किंवा सुरू आहे हे दर्शविण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग केला जातो। तर आता इथे या खाली प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्याखाली त्याची एक्झाम्पल सुद्धा दिलेली आहे। आता सुरुवातीला आपण हा फॉर्म्युला समजून घेऊया। यामध्ये दिलेला आहे एस म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजेच कर्ता। एस प्लस हेल्पिंग वर्ब आहे एम इज आर प्लस व्ही म्हणजे काय? वर्ब म्हणजेच क्रियापद प्लस आयएनजी म्हणजे क्रियापदाला आयएनजी लावणे, वर्बला आयएनजी लावणे। व्ही प्लस आयएनजी प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट कर्म। अशा पद्धतीने एस प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आयएनजी प्लस ओ हा फॉर्म्युला तयार झालेला आहे। तर या फॉर्म्युल्यानुसार आता आपल्याला हे सेंटेन्स बघायची आहे की कशा पद्धतीने तयार झालेली आहे। फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया। पहिला आहे ही इज रायटिंग अ लेटर। बघा आता हा फॉर्म्युलाच इथे आपण अप्लाय केलेला आहे। एस म्हणजे काय? सब्जेक्ट ही। आता हे एक वचन आहे आणि हे आपल्याला माहिती आहे एक वचन किंवा ही शी इटला आपण यापुढे हेल्पिंग वर्ब इजचा उपयोग करत असतो। म्हणून ही इज रायटिंग व्ही प्लस आयएनजी म्हणूनच राईट हे जे वर्ब आहे याला आपण आयएनजी लावलं त्यामुळे रायटिंग झालं। ही इज रायटिंग अ लेटर, ऑब्जेक्ट काय? अ लेटर। अशा पद्धतीने ह्या फॉर्म्युल्यानुसारच हे सेंटेन्स तयार झालेलं आहे। बघा, ही इज रायटिंग अ लेटर। त्याच पद्धतीने सुद्धा खालील सर्व सेंटेन्स तयार केलेले आहे। सेकंड सेंटेन्स आपण आता बघूया। वी आर प्लेइंग क्रिकेट। सब्जेक्ट पहा वी आहे, अनेक वचन आहे वी म्हणून इथे आपण आरचा उपयोग केलेला आहे। प्लेइंग केलेला आहे व्ही प्लस आयएनजी म्हणजेच प्लेला आयएनजी प्लेइंग क्रिकेट। वी आर प्लेइंग क्रिकेट। त्यानंतर याच पद्धतीने थर्ड सेंटेन्स बघूया। आय सर्वांनाच माहिती आहे आपण आय पुढे एमचा उपयोग करत असतो म्हणून यापैकी आपण आय एम ड्रिंकिंग वॉटर याच फॉर्म्युल्यानुसार हे तिसरं सेंटेन्स सुद्धा तयार केलेलं आहे। त्याच पद्धतीने चौथं सेंटेन्स आहे राम इज सिंगिंग अ सॉन्ग। राम आहे सब्जेक्ट, एक वचन आहे म्हणून इज घेतलेलं आहे आपण, सिंगिंग केलेलं आहे व्ही प्लस आयएनजी म्हणजे आणि अ सॉन्ग ऑब्जेक्ट। अशा पद्धतीने राम इज सिंगिंग अ सॉन्ग। पाचवं सेंटेन्स आहे दे काय? हे अनेक वचन आहे। हे सब्जेक्ट आहे पण हे अनेक वचन आहे त्यामुळे आपण ह्या अनेक वचन सब्जेक्ट समोर कशाचा उपयोग केला? आरचा। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अनेक वचन दे वी यापुढे आपण आरचा उपयोग करत असतो म्हणून दे आर रीडिंग अ स्टोरी बुक। अशा पद्धतीने आपलं हे पाचवं सेंटेन्स सुद्धा तयार झालेलं आहे। दे आर रीडिंग अ स्टोरी बुक। आता आपल्याला पुढील सेंटेन्स बघायचं आहे। पुढचं आहे गोपाल इज वॉकिंग ऑन द रोड। हे सुद्धा आपण हा फॉर्म्युलाच इथे अप्लाय केलेला आहे। सब्जेक्ट आहे गोपाल, इजचा उपयोग केलेला आहे। त्याच्यानंतर व्ही प्लस आयएनजी वॉकला आयएनजी लावलं म्हणजे वॉकिंग झालं। गोपाल इज वॉकिंग ऑन द रोड, ऑन द रोड ऑब्जेक्ट घेतलं। अशा पद्धतीने गोपाल इज वॉकिंग ऑन द रोड। आता लास्ट सेंटेन्स बघूया आपण आहे शेवटचं आहे राधा इज डान्सिंग ऑन द स्टेज। इथे सुद्धा याच फॉर्म्युल्यानुसार आपण हे सेंटेन्स तयार केलेलं आहे। तर अशा पद्धतीने चालू क्रिया दर्शविण्यासाठी वर्तमान काळामध्ये क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग केला जातो आणि अशा पद्धतीने आज आपण त्याचा फॉर्म्युला आणि त्याची काही एक्झाम्पल्स बघितलेली आहेत। धन्यवाद।